नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या एकूणच मराठी पत्रकारितेमध्ये किंवा मीडियामध्ये ठाकरे बंधू एकत्र आणण्यासाठी जो आटापिटा चालू आहे, त्यातून खरोखरच भाजपला किती धक्का बसेल मला माहित नाही. पण मला आधीच डबघाईला आलेल्या उभाठा शिवसेना या पक्षाची दुर्दशा करूनच ही सगळी पत्रकार मंडळी, विश्लेषक मंडळी थांबतील असं मला वाटतं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मी म्हणेन की उद्धव ठाकरे यांना खरोखरच आपला पक्ष वाचवायचा असेल आणि ठाकरे ब्रँड जो काय म्हणतात तो टिकवायचा असेल, तर त्यांनी सगळ्यात पहिली एक गोष्ट करावी. या सगळ्या मीडियामधल्या पत्रकारांनी त्यांचे हितचिंतक झालेल्यांची सहानुभूती ठाकरेंविषयी कमी होईल यासाठी जमेल तितके प्रयत्न करावेत. कारण ही मंडळी तुम्हाला जितकं गाफील ठेवतात तितकं तुमचं नुकसान अधिक होतं. आणि दुसरी गोष्ट, येऊ घातलेल्या ज्या काय स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची निवडणूक ही मुंबई महापालिकेची आहे, की ज्या मुंबई महापालिकेतल्या यशावर हळूहळू करत शिवसेना गेल्या 5-6 दशकात आपल्या पायावर उभी राहिली आणि महाराष्ट्रातला एक प्रमुख राजकीय पक्ष बनून गेली. शिवसेनेला ते गतवैभव मिळणं शक्य आहे का, याच्यावर मी खोळ्यासारखी चर्चा करणार नाही. पण ज्या वेळेला शिवसेनेची इतकी दुर्दशा झालेली होती, त्यातून शिवसेना परत सावरली. आणि नुसती सावरली नाही, तर आपल्या पायावर उभं राहून अक्षरशः महाराष्ट्रात घोडदौड करत सुटली. तो जो आपल्या पित्याचा इतिहास आहे, त्याकडे जरा उद्धव ठाकरे यांनी डोळे उडून बघितलं तर उबाठा शिवसेना सावरू शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून उद्धव ठाकरेंची उणीधुणी काढत बसणं किंवा त्यांच्या चुका दाखवणं यापेक्षा त्यांनी आपल्या पित्याचं स्मरण आणि अनुकरण करावं असा सल्ला मी त्यांना देईन. अर्थात ते ऐकतील की नाही माहित नाही. आणि विश्लेषण करता जो असतो त्याची एक भूमिका असते की तुमचं काय चुकतं हे दाखवायचं आणि तुम्ही काय काय त्याच्यातून उपाय उपचार करावेत हे सुचवायचं. डॉक्टर कुठच्याही रुग्णाला त्याच्या रोगाचं निदान करून औषध सुचवत असतो, पण ते जबरदस्तीने त्याच्या तोंडात खुपसायचं हे काय डॉक्टर करू शकत नाही. असं म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये, की घोड्याला पाण्याजवळ नेता येतं पण पाणी पाजता येत नाही, ते घोड्याने प्यावं लागतं. म्हणून माझ्यासारखे जे कोणी उद्धव ठाकरेंचे हितचिंतक नाहीत, तरीही एक पक्ष आणि संघटना टिकण्यासाठी काय करावं याविषयी जे काय सांगतायत, सुचवतायत, ते गंभीरपणे ऐकून उद्धव ठाकरे यांनी आपला ठाकरे ब्रँड वाचवणं सोडून द्या, पण पक्ष टिकवणं याला प्राधान्य दिलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्यासाठीचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जन्मदाते आणि शिवसेनेचे संस्थापक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तब्बल 40 वर्षापूर्वी जो एक धाडसी खेळ केला होता, तो जसाच्या तसा उद्धव ठाकरे यांनी केला, तरीही त्यांचा पक्ष सावरायला मदत होईल. आणि एकदा सावरला की मग तुम्हाला घोडदौड करता येते. आणि हे मी शब्द माझे पण नाहीत, लक्षात घ्या. बरोबर 40 वर्षापूर्वी 1985 साली दत्ता सामंत, इंदिरा हत्या, राजीव लाट, जनता पार्टी या सगळ्या वादळातून पडझड झालेल्या शिवसेनेचा पुनर्जन्म जो झाला,
तो त्या 10 वर्षाच्या पडझडीनंतर 1985 मध्ये झाला. आणि त्या 1985 साली ज्या महापालिका निवडणुका झाल्या होत्या तेव्हा सगळ्या राज्यातल्या नव्हत्या, फक्त मुंबईच्या झालेल्या होत्या. आणि त्यात लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्हीकडे सपाटून मार खाल्लेली शिवसेना अक्षरशः सैरभैर झालेली होती, उन्मळून पडली होती म्हटलं तरी हरकत नाही. कारण त्या गिरण गावामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला म्हटला जायचा. वरळी, परळ, लालबाग, माझगाव, भायखळा हा जो परिसर आहे जिथून शिवसेना मुळातच उभी राहिली होती, तिथून शिवसेना ही दत्ता सामंतांच्या गिरणी संपामुळे उद्ध्वस्त होऊन गेली होती. आणि त्यानंतर लागोपाठ लोकसभा विधानसभा अशा 2-2, 2.5 महिन्यांनी निवडणुका झाल्या, त्यामध्ये शिवसेनेने सपाटून मार खाल्ला होता. पण परत 2.5 महिन्यानंतर मला वाटते मे 1985 बाळासाहेब ठाकरे यांनी जो प्रयोग केला, धाडस केलं, त्याच्या परिणामी शिवसेना उभी राहिली, सावरली. आणि पहिल्यांदा शिवसेनेने संपूर्ण स्वबळावर एक हाती मुंबई महापालिकेची सत्ता मिळवली. आणि दीर्घकाळ मधले 1-2-4 वर्ष सोडली तर सलग 30-35 वर्ष मुंबई महापालिका ही शिवसेनेच्या हाती राहिली. आणि कुठल्याही 8-10 राज्यांपेक्षाही जास्त बजेट असलेली महापालिका म्हणून मुंबई महापालिका म्हणजे अक्षरशः शिवसेनेची तिजोरी आहे असं म्हटलं जायचं. ते त्यामुळे पण 1985 ला महापालिका एक हाती जिंकून सत्ता आणलेल्या शिवसेनेला पुढच्या अवघ्या 5 वर्षात महाराष्ट्र विधानसभेमध्ये अधिकृत विरोधी पक्ष होण्या इतकं पुढे 54 आमदारांपर्यंत मजल मारता आली. घोडदौड त्यानंतर सुरू झाली. तर उद्धव ठाकरे यांनी आत्ता आपली ताकद नसताना घोडदौडीसाठी प्रयत्न करण्यापेक्षा आपण सावरायचं कसं याचा विचार केला पाहिजे. आणि ते सावरायचं कसं याचा मंत्र दुसऱ्या कोणाकडून घेण्याची गरज नाही, आमच्यासारख्या विश्लेषकांकडून घेण्याची गरज नाही. तो मूल मंत्र त्यांच्या जन्मदात्याने वडिलांनी बाळासाहेब ठाकरे यांनी 40 वर्षापूर्वी केलेल्या प्रयोगातून सिद्ध झालेला आहे. स्वबळावर लढायचं. 1985 मध्ये अशी अवस्था होती की शिवसेनेला कोणी विचारत नव्हतं, शिवसेना संपली म्हटलं जात होतं. जे गेल्या 4-5 वर्षामध्ये राज ठाकरेंविषयी बोललं जातंय तेच तेव्हा बाळासाहेबांविषयी आणि शिवसेनेविषयी बोललं जात होतं, संपलेला पक्ष. मग काय चमत्कार घडला होता? काय चमत्कार घडला होता? बाळासाहेबांनी कसलंही राजकारण केलेलं नव्हतं. शिवसेनेची सत्ता लालसा आणि सत्ता लालसेतून निर्माण झालेली बेबंदशाही आणि भाऊबंदकी होती. तिला तिलांजली देत बाळासाहेबांनी सरसकट मुंबईच्या जेवढ्या होत्या त्या, मला वाटते 140 पेक्षा जास्त तेव्हा मुंबई महापालिकेचे वॉर्ड होते. आणि त्या सगळ्या वॉर्डामध्ये शिवसेनेच्या शाखा होत्या, शाखा प्रमुख होते, उपशाखा प्रमुख होते, गटप्रमुख होते. अशी जी संघटना होती तिथल्या सगळ्या सरसकट शाखा प्रमुखांना उमेदवार करून टाकलं. जिथे नगरसेवक होते, मला वाटते 17, 18 किंवा 20 नगरसेवक तेव्हा फक्त शिवसेनेचे होते. 73 मध्ये, सॉरी 78 मध्ये आलेले, जनता लाट वगैरे वगैरे. बाळासाहेबांनी एक फतवा काढला की जे जे शाखा प्रमुख आहेत ते सगळेच्या सगळे उमेदवार होते. हरण्यासारखं काहीच नव्हतं. आज उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यासारखं काही नाही, पण हरण्यासारखं तरी काय आहे? हरण्यासारखं पण काही नाही ना तुमच्याकडे. मग पराभवाला का घाबरताय तुम्ही? 2 ठाकरे एकत्र आले की ब्रँड, तो ब्रँड 1985 मध्ये नव्हता.
लक्षात ठेवा, 1985 मध्ये ठाकरे हा ब्रँड नव्हता. किंबहुना शरद पवार हा सुद्धा ब्रँड नव्हता. आजकाल जी भाषा चालते, महाराष्ट्रात दोनच ब्रँड आहे, एक ठाकरे ब्रँड आहे, दुसरा पवार ब्रँड आहे. 1984, 85, 86 हा काळ बघितला तुम्ही, तर पवार हा सुद्धा ब्रँड नव्हता. पवार काँग्रेसच्या बाहेर पडलेले होते आणि आपलं राजकारण टिकवण्यासाठी वेगवेगळ्या वजाबाकी बेरीज वगैरे करत होते. तेव्हा ब्रँड ब्रँड बोलतात. तो ब्रँड कुठून निर्माण होतो याचं सगळं रहस्य तुम्हाला त्या 85 ते 90 या कालखंडात दिसेल. पवार ब्रँड हा त्यानंतर सुरू झाला. परत काँग्रेसमध्ये गेले शरद पवार आणि हळूहळू करत त्यांनी सत्तेच्या आश्रयाने आपल्या राजकारणाचं बूड पक्क केलं, पाळण मुळं रुजवली. त्यानंतर शरद पवार हा ब्रँड झाला. पण आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दत्ता सामंत त्यांचा गिरणी संप, त्याच्या आधी इंदिराजींची हत्या, राजीव गांधीविषयी कमालीची सहानुभूती, या सगळ्या लाटा अंगावर घेत जवळजवळ जमीनदोस्त झालेली शिवसेना ही पहिल्यांदा मुंबई महापालिकेत उभी राहिली, जेव्हा ठाणे ही नगरपालिका होती पण महापालिका नव्हती, कल्याण पण महापालिका नव्हती. नवी मुंबई सोडून द्या, विरार, वसई, काय तो तुमचा मीरा भाईंदर वगैरे सोडून द्या, फक्त मुंबई महापालिका होती. त्यानंतर पुण्याची महापालिका, नाशिक पण नव्हती, नाशिकला नगरपालिका होती. ह्या बहुतांश महापालिका या नंतरच्या काळात तयार झाल्या. पण मुंबई महापालिका ही कुठल्याही छोट्या मोठ्या ईशान्येकडच्या केरळ वगैरे राज्यापेक्षा अधिक बजेट असलेली आणि मुंबईत ज्याचा दबदबा, त्याचा देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा हे गणित होतं. आणि हो ओळखूनच बाळासाहेबांनी सगळी ताकद पणाला लावली, सगळे शाखा प्रमुख मैदानात उतरवले. मला त्यावेळेला आठवतं, कमीत कमी 5-6 शाखा प्रमुख असे होते की ते पराभवाला घाबरले होते म्हणून मुंबई सोडून पळाले होते. त्यांच्या जागी उपशाखा प्रमुख वगैरे गटप्रमुख पण उभे केले. पण शिवसेनेने एक हाती महापालिका जिंकली होती, कोणाच्या कुबड्या घेतल्या नव्हत्या. भाजप पण नंतर शिवसेनेकडे आला, इतर कुठलाही पक्ष. आणि त्या निवडणुकीत सुद्धा गिरणी संपाचा इतका दबदबा होता की परळला उभा राहिलेला विठ्ठल चव्हाण हा स्थानिक लोकाधिकार समितीचा कार्यकर्ता, हा भिंती रंगवताना एका गिरणी कामगाराचा मुलगा अशी आपली ओळख करून देत होता. विठ्ठल चव्हाण हा ग्रॅज्युएट, बँकेत नोकरीला असला, स्थानिक लोकाधिकार समितीचा कार्यकर्ता असला, तरी तो आपली गिरणी कामगाराचा मुलगा अशी ओळख करून देत होता. इतकी शिवसेना गारज झालेली होती. पण पोस्टरला पैसे नव्हते. मला आठवतं, सुभाष देसाई अजून हयात आहेत, सुभाष देसाई आणि वसंत तावडे या दोघांनी मिळून सगळ्या उमेदवारांसाठी एकच पोस्टर बनवलं होतं, त्याच्यावर उमेदवाराचं नाव नाही, मराठी माणसा जागा हो. आणि चमत्कार घडला होता. बाळासाहेबांनी मुंबईचा काना कोपरा पिंजून काढला होता आणि मुंबईत भले बहुमत नाही मिळवलं तरीही किरकोळ छोट्या मोठ्या पक्षांच्या मदतीने सत्ता हाती घेता येईल एवढा बलदंड शिवसेना नावाचा पक्ष मुंबई महापालिकेत निवडून आला होता. कारण बाळासाहेबांनी धाडस केलं होतं, सत्ता मिळवण्यासाठी नव्हतं. सत्ता मिळेल याची कुठलीही गॅरंटी नव्हती, कारण त्याच्या आधी 19 वर्ष शिवसेनेला कधीही महापालिकेची एक हाती सत्ता मिळाली नव्हती, आघाडी करून पण मिळालेली नव्हती. सर्वायवल मिळवलं तर सगळं, नाही तर गेलं तर जाऊ दे, असं सर्वस्व बाळासाहेबांनी पणाला लावायची भूमिका घेतली होती. आणि मनोहर जोशी, नवलकर वगैरे मंडळी सुद्धा अस्वस्थ झाली होती, साहेब काय जुगार खेळतायत. पण तो जुगार यशस्वी झाला. ते धाडस यशाचं जिना घेऊन आलं आणि मग शिवसेना जी सरकत 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 गेली, ती 5 वर्षानंतर महाराष्ट्र विधानसभेत 54 आमदार निवडून आणणारा
पहिला विरोधी पक्ष बनली. पण यासाठी बाळासाहेबांनी स्वतःवर आणि आपल्या शाखा प्रमुख, कार्यकर्ते, उपशाखा प्रमुख, पदाधिकारी यांच्यावर विश्वास ठेवला होता की हे सर्वस्व पणाला लावतील आणि निवडून येतील. त्या बाळासाहेबांचं स्मरण जर उद्धव ठाकरे यांना आज होणार असेल तर मग यातून सर्वायवल होईल, पक्षाचा टिकाव लागेल. शिवसेना मुंबईत टिकली पाहिजे तर महाराष्ट्राच्या राजकारणात ती मुसंडी मारेल. पण बाकी राज्याची सत्ता महत्वाची नाही, मुंबईची सत्ता महत्वाची आहे. मुंबईच्या नसा नसात शिवसेना असली पाहिजे ही भूमिका होती आणि त्यामध्ये बाळासाहेब कमालीचे यशस्वी झाले. मला आठवतं तेव्हा अगदी फरारी असलेला केटी थापा हा भांडूप मधून निवडून आला होता. तो प्रचाराला सुद्धा नव्हता पण तिथला शाखा प्रमुख होता. एक गुरखा नेपाळी हा मुंबईचा नगरसेवक म्हणून निवडून आला आणि तो फरारी होता, पोलिसात वॉन्टेड होता. नंतर 2 महिन्यांनी मनोहर जोशी नवलकर यांनी पोलीस आयुक्तांकडे नेऊन केटी थापाला हजर केला होता, पण तो निवडून आला होता. आणि त्याच भांडूपमध्ये रावी पडवळ नावाचे शिवसेनेचे नगरसेवक होते. ते इतके विरोधी लाट होती की रावी पडवळ 3दा नगरसेवक झालेले शिवसेनेचे, त्यांनी शिवसेना सोडली आणि दत्ता सामंतांच्या कामगार आघाडीत प्रवेश केला होता. त्यांचा पराभव करून थापा निवडून आला होता. पारा कदम नावाचा घाटकोपरचा शिवसेनेचा नगरसेवक शिवसेना संपली समजून काँग्रेसमध्ये गेला होता, तो परत निवडून आला. पण त्याच्याशिवाय शिवसेना सत्तेत जाऊन बसली होती. आणि पारा कदम मला एवढ्यासाठी आठवतो की 1968 पासून शिवसैनिक म्हणजे तो असा भगवा फेटा बांधलेला, तो पहिला नगरसेवक आहे शिवसेनेतला जो फेटा बांधून विधानसभा महापालिकेत गेला होता. त्या सांगण्याचा हेतू असा की उद्धव ठाकरे यांना आज हरण्यासारखं काही नाही, देण्यासारखं सोडून द्या, पण तुमच्याकडे आज हरण्यासारखं काही नाहीये. तेव्हा शांत चित्ताने आपल्या पित्याचं, जन्मदात्याचं स्मरण करा की आपल्या पित्याने काय केलं होतं. शून्यातून पक्ष निर्माण केला, पण वेगवेगळ्या राजकीय लाटा, प्रतिलाटा आणि चक्रवात यांच्यातून विस्कटून गेलेला पक्ष आणि संघटना परत कशी उभी केली पित्याने, तो इतिहास 1985चा आहे. आणि इतकी उन्मत्तता होती की मिलिंद देवराचे वडील मुरली देवरा यांनी एक पोस्टर काढलं होतं. हे सगळ्या विरोधी पक्षांना कचऱ्याच्या पुरचुंड्या करून एका केराच्या टोपलीत टाकलंय, अशा पद्धतीचं पोस्टर मुंबई काँग्रेसतर्फे काढण्यात आलं होतं. आणि त्याही काँग्रेसला धुपून बाळासाहेबांनी महापालिकेची सत्ता ताब्यात घेतली होती. कारण धाडस केलं होतं, धाडस केलं होतं. जितका बाळासाहेबांनी मुंबईच्या मराठी माणसावर आणि शिवसेनेच्या मतदारावर विश्वास ठेवला होता, तितकाच त्यांच्या मनात स्वतःविषयी आत्मविश्वास होता. पराभवाला घाबरून जागा कमी होतील की अधिक होतील या विवंचनेत बाळासाहेब नव्हते. तेव्हा बाकीच्यांचं शहाणपण बाजूला ठेवून उद्धव ठाकरे यांनी जरा आपल्या पित्याचं स्मरण करावं, पित्याच्या पावलावर पाऊल टाकावं की कसं बाळासाहेबांनी चमत्कार घडवला होता, तो चमत्कार का घडला होता. याला काढून टाक, त्याला घे, त्याला शिवबंधन मान, हे खेळ थांबवा. मुंबईला शिवसेनेची गरज आहे. ठाकरे ब्रँड टिकणार का हा मुद्दा नाही, ठाकरे ब्रँड आहे का हा मुद्दा आहे. आणि तो दाखवण्याचा एकमेव मार्ग असा की स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या पित्यावर विश्वास ठेवा. पित्याने जो रस्ता दाखवलेला आहे, जो मार्ग दाखवलेला आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा.
सगळी पत्रकार मंडळी, अख्खा मीडिया, मराठी मीडिया हा बाळासाहेबांच्या विरुद्ध होता आणि त्यांच्या नाकावर टिच्चून बाळासाहेब जिंकत होते, कारण पत्रकारांची सहानुभूती बाळासाहेबांकडे नव्हती. उद्धव ठाकरे, तुमचं सगळ्यात मोठं नुकसान कोण करत असेल तर पत्रकारांच्या मनात तुमच्याविषयी कमालीची सहानुभूती आहे आणि तेच तुमच्या पराभवाचं सगळ्यात मोठं कारण आहे. ते तुम्हाला भेदरवतात, घाबरवतात. त्यातून बाहेर पडा. काय जाऊन जाणार आहे? पित्याचं स्मरण करा आणि पित्यानी दाखवलेल्या मार्गाचं अनुकरण करा. तर उबाटा शिवसेना पुन्हा प्रस्थापित होईल. नाव महत्वाचं नाहीये, काही सिद्ध करणं अगत्याचं आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.